नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 7. रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर आपलं बोलणं वाड्यातल्या नोकरा चाकरांच्या कानावरही पडणार नाही अशी खात्री करून घेतल्यावर स्वतः आबासाहेबच प्रतापराजेंच्या खोलीवर गेले. पाठोपाठ आईसाहेब होत्याच. पती तापट स्वभावाचे तर पुत्र बंडखोर वृत्तीचे. दोघात चकमक उडालीच तर ती मर्यादेबाहेर जाऊ नये अशी दक्षता आईसाहेबांना घ्यायची होती. आबासाहेबांनी दार हळूच खटखटलं आणि खालच्या आवाजात हाक दिली, प्रतापराजे, दार उघडा. थोडा वेळ आतून काहीच आवाज आला नाही. प्रतापराजे. आबासाहेबांनी किंचित आवाज चढवला. आलो आबासाहेब. आतून आवाज आला. दार मात्र लगेच उघडलं गेलं नाही. आणखी काही क्षण गेले. आबासाहेब अधीर झाले. त्यांच्या रागाचा पारा चढू लागला. कुणाच्या दारी तिष्ठत राहण्याची त्यांना सवय नव्हती. प्रतापराजे, दार उघडता ना. त्यांचा आवाज तापला. अहो, झोपले असतील बाळराजे. उठून दार उघडायला थोडा वेळ नाही लागणार. आईसाहेब बोलल्या. एवढ्यात दार उघडलं गेलं. दारात प्रतापराजे उभे. काय आबासाहेब? आणि आईसाहेब, तुम्ही सुद्धा? आम्हाला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. आज चला. मीच तुमच्याकडे आलो असतो की. तुम्ही कशाला तसदी घेतलीत आबासाहेब? चला तुमच्या रूममध्ये. नको, इथंच बोलू आपण. प्रतापराजे थोड्या नाराजीनंच दारातनं बाजूला झाले. आबासाहेब आणि आईसाहेब दोघंही आत आले. प्रतापराजे दार बंद करू लागले. दार उघडच असू द्या, म्हणजे कुणी दाराशी थांबून आपलं बोलणं ऐकायला नको, आबासाहेबांनी सुचवलं. पण एवढी कुठली गुप्त गोष्ट सांगायची आहे? म्हणून प्रतापराजेही आत आले आणि आपल्या कॉटवर कडेला पाय खाली सोडून बसले. समोरच्या कोचावर आबासाहेब आणि आईसाहेब दोघेही स्थानापन्न झाले होते. फार महत्त्वाचं आहे का? त्यांनी विचारलं. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चालवलेले उद्योग साधे आहेत असं म्हणायचं आहे तुम्हाला? तुम्हाला वाटत असेल आपण फार हुशारीनं आणि सावधगिरीनं असले उद्योग चालवतोय. आपल्या गुप्त कार्याचा कुणाला वास सुद्धा येणार नाही, पण आम्हाला सगळ्या गोष्टींचा सुगावा लागलाय हे ध्यानात घ्या. उगीच वेड पांघरून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. आबासाहेबांनी आपली भेदक नजर प्रतापराजेवर रोखून सरळ मुद्द्यालाच हात घातला आणि सरबत्ती सुरू केली. या आकस्मिक हल्ल्यानं प्रतापराजे गांगरले. आपण इतकी सावधगिरी बाळगली असतानाही आबासाहेबांच्यापर्यंत आपल्या गुप्तपणे चालल्या कार्याची माहिती कशी पोचली यांचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना कितपत माहिती कळली याचा अंदाजही बांधता येत नव्हता. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी आबासाहेब. प्रतापराजेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी कोल्हापुरात शिकण्यासाठी राहतोय. इतर उद्योग करायला वेळच कुठे आहे? आता तर परीक्षा जवळ आली आहे माझी. प्रतापराजे, तुमची चलाखी नाही चालायची आमच्यासमोर. आम्ही उडत्या पाखराची पिसं मोजतोय. तुमच्या कटकारस्थानांची वित्तम बातमी लागते आम्हाला, आणि जे आम्हाला कळतं ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोचत नसेल या भ्रमात राहू नका. तुम्ही या राजद्रोही कारस्थानातनं ताबडतोब अंग काढून घेतलं पाहिजेत. आम्हाला कुठलाही धोका पत्करायचा नाही. प्रतापराजे काही न बोलता खाली मान घालून ऐकत बसले. आबासाहेबांच्या राजनिष्ठेची त्यांना कल्पना होती. त्यांना आपल्या संघटनेची माहिती खरंच कळली असेल तर ती स्वतःच त्या सत्ताधाऱ्यांना पोचवण्याची शक्यता दृष्टीआड करून भागणार नव्हतं. अशी माहिती देऊन आपण राजनिष्ठ असल्याचं सिद्ध करण्याची संधी ते सोडणार नाहीत. आबासाहेबांच्या रागापेक्षा हा धोका महत्त्वाचा, चिंतेचा होता. आपल्या सहकाऱ्यांच्या साखळीतला कुठला दुवा कमकुवत आहे, आपल्या कार्यपद्धतीतील कुठला भाग कच्चा आहे ते शोधून काढण्याची आणि त्याच्या मजबूतीकडे लक्ष देण्याची तातडीची गरज होती. कसला विचार करताय प्रतापराजे? आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात यावर विश्वास बसत नाही तुमचा?
तुम्हाला पुरावाच हवा असेल तर इथंच देतो मी, म्हणत आबासाहेब उठले. प्रतापराजे चक्रावले. भयशंकित होऊन कॉटवरून उतरून ते उभे राहिले. तुम्ही व्हा बाजूला. आबासाहेबांनी पुढे होऊन प्रतापराजेंच्या दंडाला धरून बाजूला केलं आणि ते खाली बसले. वाकून कॉट खालून ब्लँकेटची एक गुंडाळी बाहेर ओढून काढली. ती उचलून जवळच्या एका टेबलावर ठेवली आणि ती गुंडाळी सोडली. रिव्हॉल्वर्स, गावठी हातबॉम्ब आणि गोळ्या. आईसाहेब चकित झाल्या, भयभीत झाल्या. हा काय प्रकार आहे हे त्यांना कळेना. त्यांनी स्पष्टीकरणाच्या अपेक्षेनं आपल्या बाळराजेंकडे बघितलं. त्यांनाही धक्का बसला होता. ते स्तंभित होऊन आबासाहेबांच्याकडे पाहत उभे होते. इनामदार राणोजी राजे एका राजद्रोह्याला पुराव्यानिशी पकडून विजयी मुद्रेने एकदा आपल्या चिरंजीवांकडे तर एकदा आपल्या पत्नीकडे बघत होते. प्रतापराजेंनी दार लवकर न उघडल्यामुळे आधीच त्यांच्या मनात शंकेनं मूळ धरलं होतं. कोचावर बसून बोलता बोलता खोलीभर नजर फिरून संशयास्पद काही आढळतं का पाहत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. बेडवर ब्लँकेटची घडी नेहमी असायची ती दिसत नाही. कॉटवरून नजर खाली वळली तर तिथे ब्लँकेटचे गाठोडं दिसलं. त्यांचा संशय खरा ठरला होता. काही क्षण कोणीच बोललं नाही. आईसाहेबांना त्या स्तब्धतेतला ताण असह्य झाला. या प्रकरणात काहीतरी भयंकर गूढ असल्याच्या जाणीवेनं त्या अत्यंत अस्वस्थ झाल्या होत्या. बसल्या जागीच त्यांची चुळबुळ चालली होती. आपल्या गोऱ्या पान भरीव मनगटातल्या हिरेजडीत बिलवर पाटल्यांशी चाळा करण्यात मन गुंतवण्याची त्यांची खटपट चालली होती. आपण बोलावं तर बोलण्यात काही चुकेल आणि त्याचा नको तो परिणाम होईल ही भीती त्यांच्या मनात. पती शीघ्रकोपी तर पुत्र हट्टी. प्रतापराजे, बोला बोला की आता. तुम्ही तोंड उघडण्याची वाट बघतोय आम्ही. का एखादी थाप सुचते का याचा विचार करतायत? एकदाच आबासाहेबांनी घनगंभीर आवाजात स्तब्धतेवर छद्मी शब्दांचा प्रहार केला. आईसाहेबांच्या मनावरला ताण सुटला. त्यांना थोडा धीर आला. आपलं बोजड शरीर तोलवत त्या कोचावरनं सावकाश उठल्या आणि प्रतापराजेंच्याकडे वळल्या. पण मला कळना बाळराजे, ही रिव्हॉल्वर कशाला गोळा केली तुम्ही आणि अशी लपवून का ठेवली ती? आईसाहेबांच्या आवाजात हळवी काळजी होती. तुम्हाला नाही कळणार यांचे पराक्रम. आबासाहेब एक एक रिव्हॉल्वर, गावठी बॉम्ब हातात घेऊन त्यांचं निरीक्षण करीत बोलत होते. तुमचे बाळराजे बाळ राहिले नाहीत आता. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देण्याचा मनसुबा आहे या महाप्रतापी क्रांतीवीरांचा. गंजलेली 4 रिव्हॉल्वर्स आणि 4 फुसके गावठी बॉम्ब यांच्या सहाय्याने सगळ्या ब्रिटिश फौजा गारद करण्याचा इरादा आहे यांचा. बोला की प्रतापराजे, कुठून मिळवलं ते? प्रतापराजेंनी उत्तर दिलं नाही. पण वडिलांच्या हिनवण्यानं, छद्मी स्वरानं त्यांच्या स्वभावातला धीट बेडरपणा, निश्चयी हट्टीपणा जागा झाला होता. आजवर पिता पुत्रांमध्ये असं समोरासमोर उभं राहून मतभेद स्पष्ट करणारी बोलाचाली कधी झालीच नव्हती. आबासाहेबांना उघड विरोध न करण्याचा संकेत प्रतापराजे आजवर पाळत आले होते. आईसाहेबांच्या मार्फतच त्यांना आपली नापसंती, नाराजी, निषेध व विरोध आबासाहेबांच्या कानावर घालावा लागे. वडिलांशी वाद घालणे म्हणजे कुटुंबातील सर्व सत्ताधीशांच्या अधिकाराला आव्हान देणे. ती गोष्ट जानोळीकर घराण्यात टाळली जायची. आज मात्र प्रतापराजेंनी सरळ सरळ घरातच बंडाचा स्पष्ट उच्चार वडिलांच्या देखतच करायचं ठरवलं. तुम्हाला तोंड उघडायचंच नसेल तर मला एवढंच सांगायचं आहे आबासाहेब, तुम्ही मला याबाबतीत काही न विचारलेलं बरं. ठीक आहे. आम्हालाही फार खोलात शिरायची इच्छा नाही. आता आम्ही काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐका. यापुढं तुमचं शिक्षण बंद. आम्ही ताबडतोब तुमच्या लग्नाच्या तयारीला लागतोय. लग्न होईपर्यंत तुम्ही जानोळीच्या हद्दीबाहेर कुठंही जायचं नाही. ते शक्य नाही. प्रतापराव ठामपणे आपली खंबीर भूमिका मांडू लागले. तुम्ही मला कैदेत ठेवू शकणार नाही आबासाहेब, आणि लग्नाचं तर नावच काढू नका. आम्ही सगळ्यांनीच प्रतिज्ञा केली आहे. सारं आयुष्य स्वातंत्र्य चळवळीला वाहायचंही ठरवलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रह्मचर्य या व्रताचं पालन करणार आहोत आम्ही. या माझ्या भूमिकेत कालत्रयी बदल होणार नाही आबासाहेब. पोराच्या या चमत्कारिक प्रतिज्ञेची गोष्ट ऐकून आईसाहेबांना धक्काच बसला.
बाळराजेंनी असलं काही डोक्यात घेतलं असेल हे त्यांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. त्या पाऊलवर पुढे झाल्या आणि आपल्या एकुलत्या एका लेकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, असं काय वेड्यासारखं बोलता बाळराजे? कनेगावकरांना शब्द दिलाय आम्ही. सुमित्रा राजेंना मोठमोठ्या जहागीरदारांनी मागणी घालूनही केवळ आपल्या घराण्याशी संबंध जोडायचा आहे म्हणून. त्यांना स्पष्ट सांगून टाका आईसाहेब, हे घडणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या मुलीला अविवाहित ठेवण्याचा त्यांचाही विचार असेल तर मात्र कनेगावकरांनी तोवर वाट बघायला माझी हरकत नाही. मग बघू पुढं. असं करू नका बाळराजे. 4 लोकात मान खाली घालण्याचा प्रसंग आमच्यावर आणू नका. मी म्हणते त्याचंही नाही एवढंसं. तुमच्यासाठी आम्ही अपमानही सोसू, पण माझी तब्येत तरी ध्यानी घ्या. रक्तदाबाचा विकार केव्हा बळावेल आणि मरण मला या घरातून केव्हा घेऊन जाईल काही सांगता येत नाही. मी डोळे पिटण्याआधी या घरात लक्ष्मी आलेली मला पाहू द्या. सुनमुख पाहूनच मी जाईन, समाधानानं जाईन. आईसाहेबांचा आवाज कातर झाला होता. कंठ रुद्ध झाल्यानं त्या पुढे बोलू शकल्या नाहीत. त्या स्वभावानं अगदीच हळव्या. रक्तदाबानं त्यांचा जीव 2दा घाबरा झाला होता. शरीराचा स्थूलपणा कमी करण्याचे प्रयत्न चालू होते. केव्हा काय होईल सांगता येत नव्हतं. मृत्यू आपल्याभोवती घिरट्या घालीत असल्याची त्यांची भावना झाली होती. शरीरातच दबा धरून बसल्या मृत्यूची झडप केव्हा पडेल आणि आपल्याला या भरल्या संसारातून तो उचलून नेईल नेम नव्हता. मृत्यू भयानं त्या फार भावनाप्रधान आणि हळव्या बनल्या होत्या. एकुलत्या एका लेकाचे 4 हात झाल्याचे आणि या वाड्यात नव्या लक्ष्मीचा प्रवेश झाल्याचे बघून समाधानानं डोळे मिटण्याची त्यांची इच्छा होती. खुळेपणा पुरे आता. पदराने डोळे पुसणाऱ्या पत्नीकडे बघून आबासाहेब किंचित आवाज चढून बोलले, पोराचं पाय धरून रडायचं काही कारण नाही. प्रतापराजेंनी लग्न न करता डोक्यावर जग घेऊन दारोदार जोगवा मारायचं ठरवलं तरी हरकत नाही. आम्हाला नाही त्याचं वाईट वाटणार. पण प्रतापराजे, तुम्ही लग्न करा अथवा करू नका, पण हे तुम्ही चालवलेले उद्योग मात्र ताबडतोब बंद झाले पाहिजेत. या उपर असला मूर्खपणा चालू ठेवला तर याद राखा, आम्ही स्वतःच तुम्हाला पकडून पोलिसांच्या हवाली करायला मागे पुढे बघणार नाही. पोलिसांची भीती दाखवून तुम्ही मला घाबरवू शकणार नाही आबासाहेब. स्वातंत्र्य देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी धगधगत्या अग्निकुंडात प्राणांची आहुती द्यायला सिद्ध झालोय आम्ही. बेड्या बंदीखान्याचं आम्हाला कसलं भय आलंय. मात्र माझे वडील, माझे जन्मदाते म्हणून एका देशद्रोह्याचं नाव सांगावं लागतं याची शरम वाटते मला. खबरदार, एक शब्द पुढे बोलाल तर. ही तुमची हिंमत? आमच्याशी वाद घालता ते घालता आणि वर असली भाषा, जीभ हसडून टाकीन. संतापानं बेभान झालेल्या आबासाहेब प्रतापराजेंच्या अंगावर धावून गेले. भयभीत झाल्या आईसाहेब आपल्या मुलाला पाठीशी घालून उभ्या राहिल्या. मी समजूत घालते बाळराजांची. बरोबरला आल्या मुलावर हात टाकणं शोभत नाही आता. दूर व्हा तुम्ही. वेळ आली तर स्वतःच्या हातानं गोळ्या घालून मारायला कमी करणार नाही आम्ही. मग आमचा वंश बुडला यांच्या मरणानं तरी वाईट वाटणार नाही आम्हाला. मी पाया पडते तुमच्या. एक वेळ माफी करा. बाळराजे लहान आहेत अजून. काय बोलावं कसं बोलावं कळतं का त्यांना? तुम्ही तरी समजुतीनं घ्या. तुम्ही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. तुमचं ऐकून यांना पुण्याला पाठवण्याऐवजी कोल्हापूरला ठेवलं आणि मूर्ख पोरांच्या नादी लागून हे कटकारस्थानं करतायत. आम्हाला जन्मदाता म्हणताना लाज वाटते यांना. बापाला बाप न म्हणणाऱ्या पोराला बापानं पोरगा म्हणून पोटाशी धरायचं कारणच काय? यांच्याकडून परत कसली कागाळी घडली तर आपण बाळराजेंना पुण्याला पाठवू. माझा विरोध नाही त्याला. आईसाहेब तत्परतेने बोलल्या जणू. आता काय उपयोग त्याचा? रोगाची लागण झालीच आहे आता. दुसरीकडे पाठवलं तर त्यांचा रोग तर बरा व्हायचा नाहीच, उलट दुसऱ्यांना लागण व्हायची. असं म्हणत आबासाहेब माघारी वळले. टेबलापाशी गेले. सगळे रिव्हॉल्वर्स, गोळ्या, हातबॉम्ब वगैरे परत ब्लँकेटमध्ये गुंडाळून बांधलं आणि ते उचलून घेऊन बाहेर जायला निघाले. आबासाहेब थबकले. वळून उभे राहिले. आबासाहेब, मला माफ करा. भावनेच्या भरात मी बोलू नये ते बोलून गेलो.
बोलताना तोल गेला माझा. मला पश्चाताप होतोय त्याचा. प्रतापराजे क्षणभर थांबले. आबासाहेब, तुमचे मार्ग वेगळे, माझा मार्ग वेगळा. माझी भूमिका तुम्हाला पटणार नाही आणि तुमची भूमिका मला समजणार नाही. तरीही तुम्ही माझ्यावर केलेलं प्रेम मी विसरायला नको होतं. मी काहीतरीच बरळलो आणि तुमचं मन दुखावलं. मला त्याचं वाईट वाटतंय आबासाहेब. आबासाहेबांच्या कठीण हृदयातही त्या शब्दांनी पाजर फोडला. या मायेपोटीच त्याने या बंडखोर पोराचा उद्दामपणा खपवून घेतला होता. त्याच्या सुरक्षिततेच्या काळजीनं त्यांची झोप उडवली होती. त्याच्या साहसाला प्रोत्साहन देणं म्हणजे त्याला संकटात लोटण्यासारखं होतं. तर हातावरच्या फोडापेक्षाही जास्त काळजीनं जपल्या पोराला मरणाच्या दाढीतच पाऊल टाकताना पाहून ते हवालदिल झाले होते. त्या अविचारी साहसापासून त्याला परावृत्त करण्यासाठी ते कठोर बोलत होते. आपण चुकलो हे तुमच्या लक्षात आलं, त्यातच आमचा अपमान विरघळून गेला असं समजा. तुमच्या हितासाठीच बोललो आम्ही. तुम्ही काय आमचे वैरी नाही आहात. आमचं ऐका आणि हा वाईट नाद सोडून द्या. विनाकारण आयुष्याचं नुकसान करू नका. तुमचं पटतं मला आबासाहेब, पण आबासाहेब माझी एक विनंती आहे. आमच्या संघटनेनं फार कष्टानं आणि जबर किंमत देऊन ही शस्त्र आणि दारुगोळा जमवला आहे. ही रिव्हॉल्वर्स मिळवताना माझ्या एका मित्रानं एक डोळा गमावला आहे. पोलीस ठाण्यातून ते रिव्हॉल्वर्स पळवून आणताना पोलिसांनी केल्या गोळीबारात त्याचा एक डोळा निकामी झाला. आबासाहेब, त्या मित्रानं मोठ्या विश्वासानं हे साहित्य माझ्याकडे ठेवायला दिलं आहे. या वेळेपुरतं तरी मला हे साहित्य त्यांना परत करू द्या. फक्त एक वेळ आबासाहेब. प्रतापराजे, आम्हाला दूध खुळा समजू नका. आम्ही उद्याच हा सगळा घातक माल शहाणे फौजदारांकडे पोचता करणार आहोत. शहाणे फौजदार तुमच्या एकाक्ष मित्राचा आणि तुमच्या सगळ्याच कारस्थानी कंपूचा छडा नक्कीच लावतील. आम्ही स्वतः मदत करू त्यांना त्यांच्या तपासात. अहो, पण आपल्या बाळराजांचं नावही कळेल की पोलिसांना. मी पाया पडते तुमच्या. असं काही करू नका. बाळराजांना पकडलं तर मी घडीभर जिवंत राहणार नाही हे ध्यानात असू द्या. आईसाहेब आपला स्थूल देह सांभाळत सावरत आपल्या पतीकडे गेल्या आणि काळजातला कळवळा शब्दात ओतून विनवू लागल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.